वेदी जाण चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती मंथोनी नवनीत तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो एक हरिआत्मा जीव शिव सम वाया तो दुर्गम नघाली मन ज्ञान देवा पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. परमात्मा पंढरीनाथाच्या असीम अपार आणि अहेतुक करुणेनं सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने अनुग्रहाने आपणा सर्वांच्या सहभागानं आणि सहयोगानं सालाबादप्रमाणे याही वर्षी दिवाळीच्या या पवित्र काळात आपल्या कापरेवाडी गावामध्ये अखंड हरिनाम महोत्सवाचं हे आयोजन केलं गेलेलं आहे. उद्यापासून इथे आपल्याकरता म्हणून असणारे पै पाहुणे वक्ते येत राहतील. घरचा एखादा माणूस यात उभा करावा याकरता म्हणून आपणा सर्वांच्या प्रेमातून ही वर्णी नेहमीप्रमाणे माझी या निमित्ताने इथं लागली. उपस्थित असणारी आपण सर्वच टाळकरी मंडळी, विशेषत्वानं दरवर्षी आपल्या तालुक्यामध्ये समरस झालेले आदरणीय माझे परमस्नेही बालाजी महाराज असतील, नवनाथ महाराज आहेत, त्याचबरोबर आजच्या दिवसाकरता इथं माझ्या समवेत आलेले भीमसेन महाराज शिंदे आहेत, दोन्ही मृदंगमणी आहेत, विणेकरी आहेत, संवादिनी वादक आहेत, भरपूर मोठ्या संख्येनं चोपदार मंडळी आहेत आणि आपण सर्व देवरूप श्रोतृवृंद आपणा सर्वांच्या उपस्थितीत संकल्पित वेळेमध्ये हे वाक्पुष्प प्रभूच्या चरणी समर्पित करायचे. तेव्हा सेवेकरिता निवडलेल्या अभंगाचा वेगळ्या रीतीनं परिचय देण्याचं इथं कारण नाही. दिवाळीच्या पाडव्याला आपल्या उत्सवाची सुरुवात होते. बहुतेक वेळेला मागं 4-2 वर्षात जी कीर्तनं केली ती याच दिवसाला मी केली. मागच्या वर्षी आजच्या दिवशी इथं सण दिवाळीचा आला हा अभंग घेतला होता. त्यामुळं पुन्हा त्याची पुनरुक्ती ही तशा अर्थानं स्वाभाविक नव्हती. पहिल्या दिवसाच्या कीर्तनाला म्हणून देवाची द्वारी अभंग घ्यावा का, तर ते दुपारी परत आठवलं. दिवाळीचाच उत्सव असतो, पण यावर्षी उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याकडे एक उत्सव गावच्या यात्रेच्या निमित्तानं झाला. पूज्यश्री बंडतात्या कराडकर आपल्यामध्ये 4 दिवस इथं होते. त्यावेळेला पहिल्या दिवसाचं कीर्तन केलं असल्यामुळे त्याच्याही निवडीची संधी तशा अर्थानं गेली. आणि मग देवाची द्वारी पुढे काय असेल तर वारकऱ्याच्या दृष्टीने म्हणून चहुवेदी जाणं विठ्ठला ज्ञात अज्ञात असणारी श्रोतृवृंदामध्ये असणारी आपण सर्व अधिकार संपन्न महाभागवत मंडळी आपणा सर्वांच्या उपस्थितीत जशी काही शक्तिबुद्धी ज्ञानोबराय माऊली मला देतील त्या पद्धतीनं वेडावाकडा काही तोडका मोडका विचार या अभंगाच्या संबंधाने ठेवण्याचा संकल्पित वेळ तिथं प्रयत्न करूयात. काय ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाचा विचार करत असताना ज्ञानेश्वरीचं पारायण उत्सवामध्ये आपलं दरवर्षीच इथं संपन्न होत आहे. हरिपाठाचा विचार करायचा झाला तर त्याची वाङ्मयीन वैशिष्ट्य बरीच काही सांगता येतील, पण त्याच्यामध्ये बराचसा वेळ जाईल आणि तो घालवण्यात मला इथं तात्पर्य वाटतही नाही. मात्र एक उल्लेख ओझरता करायचा झाला तर हे पहा, त्यातल्या काव्याच्या दृष्टीनं रचनेच्या बाबतीत विचार करायचा झाला तर भाषाशैली या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर हरिपाठ हा ज्ञानेश्वर महाराजांच्या इतर रचनांच्या तुलनेत फार सोपा आहे. आणि तो सोपा कशा अर्थानं, माणसं म्हणतात ज्ञानेश्वरी वाचायला लागल्यानंतर आम्हाला सोपं वाटतं. कशापेक्षा
चांगदेव 65 पेक्षा किंवा अनुभवामृतापेक्षा. पण हरिपाठाचा जेव्हा विचार येतो त्यावेळेला सर्वात सुलभ आणि सोपं काय वाटतं लोकांना? हरिपाठ हा नुसता फक्त वाचण्याकरताच नाही, तर लक्षात ठेवण्याकरता सुद्धा पाठांतराच्या दृष्टीनं विचार करायचा झाला तर इथं असणाऱ्या कित्येकांचा हरिपाठ पाठ आहे या मंडपात बसलेल्या. जगाचा विचार आपण सोडून देऊ, पण इथं ज्यांचा ज्यांचा हरिपाठ आहे त्या प्रत्येकानं हरिपाठाकरता माझी मालिका किंवा पुस्तक हातात घेऊनच पाठ केलाय असं मात्र नाही. घरामध्ये परंपरेनं वारकऱ्याचे जे संस्कार असतात त्यात कोणाच्या वडिलांचा कोणाच्या आजीचा सकाळी नित्यनेम म्हणून हरिपाठ सुरू असताना फक्त कानपाठ कानावरती वारंवार वारंवार तो ऐकून ऐकून इथं हरिपाठ पाठ केलेली कित्येक मंडळी असतील. पहिला नंबर मी माझा लावतो. विठ्ठल. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची भाषा शैलीच्या दृष्टीने अत्यंत सुलभ रचना म्हणून हरिपाठाकडे पाहिलं जातं. अभंगातही जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचे कूट अभंग येतात त्यावेळेला ते बाकी अर्थनिर्णयाचा भाग तर द्या सोडून, पण या सगळ्या संगीताची साधना करणाऱ्या मंडळींना ते विचारा. त्या अक्षरांची जी संख्या असते आणि त्यानुसार आता इंग्रजीतला शब्द मीटर असा आहे, पण आपल्याकडे मात्र्यामध्ये बसून जर ते म्हणायचं झालं तर कित्येक अभंग म्हणत असताना ते भल्या भल्यांना जड जातात. तशा अनेकविध रचना आहेत, पण या सर्वांच्या मध्ये सुलभ रचणारी रचना जी ज्ञानेश्वर महाराजांची. मला फार वेळ नाही घालवायचा, फक्त एक जाणती माणसं पुढेत म्हणून ओझरता उल्लेख करायचा. महाराष्ट्रामध्ये कधी काळी असा एक विचार ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राच्या आणि साहित्याच्या संबंधानं जेव्हा संशोधन निघालं त्यावेळेला साधारण 70-80 वर्षांच्या पूर्वी एक विचार असा कोणाच्या तरी सुपीक बुद्धीतून निघाला आणि त्यांनी सांगितलं ज्ञानेश्वर महाराज नावाची एक नाही तर 2 व्यक्ती होत्या. त्याकरता त्याने युक्तिवाद पुढे केला. त्याचं म्हणणं असं होतं ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज वेगळेत, हरिपाठ लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज वेगळेत. का तर त्याने सांगितलं भाषांचा विचार करायचा झाला तर दोन्हीमध्ये फार फरक पडतो. जी सुलभता हरिपाठात आहे ती सुलभता इतर ग्रंथांमध्ये नाही. विठ्ठल. त्याचा प्रत्यवाय पुढे त्या काळामध्ये संप्रदायाचं हिरिरीनं नेतृत्व करणाऱ्या प्रातस्मरणीय सद्गुरू मामासाहेब दांडेकरांनी ज्या पद्धतीने युक्तिवादाचं लिखाण करून केलं तेही मला इथं सांगायचं नाही. फक्त मी ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ असा 2 ग्रंथांचे जे वेळेला उल्लेख करतोय त्यावेळेला जरी भाषेचा विचार करत असताना हे ग्रंथ दोघांच्या पेक्षा शब्दरचनेच्या दृष्टीने आपल्याला काही दूरचे वाटत असले तरी सुद्धा त्यामध्ये जेव्हा आपण पाहू तेव्हा एक सूत्र मला दोन्हीकडे सारखं वाटतं. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. आणि त्या कीर्तनानंतर मला दुरुस्त द्या. कुठलं सूत्र? ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्याय आहेत, कारण भगवद्गीतेत 18 अध्याय असल्यामुळे ज्ञानेश्वरीत अध्याय किती असावेत ते निवडीचं स्वातंत्र्य माऊलींना नाही. ते अध्याय 18च. मात्र या 18 अध्यायांचा परस्पर भावानुबंध सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी एके ठिकाणी असं सांगितलं की अध्याय अध्यायाते प्रसवे. एका अध्यायातून दुसऱ्या अध्यायाचा जन्म झाला, दुसऱ्यातून तिसऱ्याचा जन्म झालाय. जे पुढच्या अध्यायाची बीज अर्थात अवतरणिका ही अगोदरच्या अध्यायात आहे. म्हणून लक्षात घ्या, ज्यावेळेला 15वा अध्याय जन्माला येतो त्यावेळेला तो जन्माला 14व्याच्या पोटातून येतो. 15व्याच्या पोटातून पुढे 16वा अध्याय जन्माला येतो. हे जसं अध्याय अध्याय ते प्रसवे त्यांनी म्हटलंय तेच सूत्र आपण हरिपाठाच्या बाबतीमध्ये न्यायचं आणि अध्यायाच्या जागी फक्त अभंग असा शब्द टाकायचा आणि युक्तिवादानं ते म्हणायचं अभंग अभंगाते प्रसवे. विठ्ठल. कारण काय, एका अभंगाचा समारोप करत असताना पुढच्याची बीज मागच्यात आलेली आहेत आणि त्यामुळे हे 27 अभंग आहेत. पण याच्यानंतर तो का, त्याच्यानंतर तो का, याच्यामध्ये अत्यंत सूक्ष्म दृष्टी ज्ञानेश्वर महाराजांची. जमेल तेवढा प्रयत्न आपण ते शोधण्याचा करावा, एवढंच आपल्या हातात आहे. अन्यथा आता मला क्षमा करा बरं का, पण आपल्याकडे काही माणसं अशी आहेत. बालाजी महाराज एकदा मला एक जण भेटले आणि ते त्यांच्याकडे शिकत असलेले विद्यार्थी मी त्यांना कसं घडवतो याचं एक कौतुक सांगत असताना ते बोलता बोलता सांगून गेले, महाराज इतके विद्यार्थी मी तयार केलेत, काय त्यांची तयारी तुम्ही कोणालाही बोलवा, हे हरिपाठ उलटा म्हणतात. शेवटचा अभंग सुरुवातीला त्याने सांगितलं सर्व सुख गोडीपासून देवाची द्वारीपर्यंत उलटा म्हणतात. उलटा हरिपाठ म्हणणं, आता त्या लहान लेकरांचा द्या विचार सोडून समजा ते एक पाठांतराचं काही तुमचं कौशल्य आहे, बाकी सगळा भाग जरी कौतुकाचा असला
तरी ते करत असताना ज्ञानेश्वर महाराज चुकलेत का त्यांची चूक तुम्ही दुरुस्त करताय, नेमकं काय आहे हा विचार केला पाहिजे. जर उलट्या क्रमानं तुम्ही म्हणताय द्यायचं असतं तर त्यांनीच तसा उलटा रचून दिला असता ना. हे बघा, संतांचं वचन हे मंत्र असतो आणि त्याच्या वचनावर जर आपली श्रद्धा असेल ना, तो जर मंत्र असेल तर मंत्र जसा निर्माण केला ना तसाच म्हणावा. अन्यथा तुकाराम महाराज सांगतात, मंत्र चळे थोडा तर गडबड होईल, आणि ती गडबड करण्याचा आपल्याला काही एक अधिकार नाही. पण प्रत्येक क्रमानं ते जेव्हा हरिपाठातले अभंग देतात ना त्यावेळेला त्याच्यात काहीतरी गंमत आहे. ह्या सगळा शब्द प्रपंच प्रस्तावनेचा मी आपल्या पुढे का ठेवतोय त्याचं एक कारण लक्षात घ्या. आज हरिपाठातला दुसऱ्या क्रमांकाचा अभंग आपण सेवेकरिता घेतलेला आहे. हा दुसरा अभंग जन्माला येत असताना पहिल्या अभंगाच्या समरूपात दुसऱ्या अभंगाचं सुतोवाच ज्ञानेश्वर महाराजांनी केले आणि मग हा अभंग प्रसवलाय. विठ्ठल देवाची द्वारी हा ज्ञानेश्वर महाराजांचा पहिला अभंग आहे. तिथं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, पण हात वर करून बाह्यावर करून वेदशास्त्र सांगतात, अनुमोदन देतात. ते नेमकं काय देतात त्याचा निर्वाळा ह्या दुसऱ्या अभंगात आहे. विठ्ठल वेदशास्त्र उभारी बाह्या सदा असं तिसऱ्या चरणात म्हणलं पहिल्या अभंगाच्या. तुम्ही ऐकताय नेहमीच म्हणून मी सगळं बोलतोय, लक्षात. आणि पहिल्या अभंगाचा समारोप करताना तिथे पुराण असा प्रत्यक्षात शब्द नसला तरी एका प्रसंगाचं वर्णन करून व्यासांचा नामोल्लेख केला. तिसऱ्या चरणात वेदशास्त्र उभारी म्हणजे वेद आणि शास्त्र यांचा उल्लेख आला. पण ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुना द्वारकेचा राणा पांडवघरी, हा भाग कशातला आहे? हा भाग पुराणातला आहे. म्हणून वेद शास्त्र आणि पुराण या तिघांच्या करता तिथं संक्षिप्त सांगितलं. त्यांना नेमकं काय म्हणायचंय त्याचा आढावा या दुसऱ्या अभंगात आहे. निर्देश सुरुवातीला व्यासांच्याकडे केला होता. आता एक ऐका, व्यास या शब्दाचा विचार करायचा झाला तर व्यास हे एक नाम आहे, पण ते कशावरून पडले? ते त्यांच्या कार्यावरून प्रचलित झालेलं नाव आहे. आणि म्हणून आपल्या भारतीय ज्ञान परंपरेचा विचार करायचा झाला तर जो कोणी वक्ता असतो त्याला आपल्याकडे व्यास स्वरूपात पाहण्याचं प्रघात. आपले गुरुजी आपल्याला जेव्हा काही घडवत असतात आणि ते घडवत असताना ते आपल्याला ज्ञान देतात. म्हणून ज्ञान देणारे आपले गुरुजी कोण आहेत? तर त्यांच्यामध्ये व्यासांना पाहावं ही आपली परंपरा आहे. म्हणून ज्या मंचावरून असं काही ज्ञान सांगितलं जातं त्यावेळेला त्या मंचाला, त्या पीठाला व्यासपीठ असे म्हणण्याची पद्धत आहे. जे गुरुजी आपल्याला हे ज्ञानदान करत असतात त्यावेळेला कधीतरी त्यांच्या प्रती असणारी कृतज्ञता सोहळ्याच्या द्वारा साजरी करावी याकरता आपल्या भारतीय परंपरेत एका पौर्णिमेला त्यांचा उत्सव साजरा केला जातो, गुरुपौर्णिमेचा. ती पौर्णिमा कोणती आहे? तर ती पौर्णिमा व्यास पौर्णिमा आहे. त्या दिवशी व्यासांचा जन्म आहे. आता काही लोकांना अडचण त्या व्यास शब्दाची आहे. मी गाव तुम्ही विचारलं तरी चुकू नाही सांगणार नाही, कारण ते आपल्या तालुक्यातले. सर ते माध्यमिकची शाळा आहे तिथे. 4-2 वर्षांच्या पूर्वी त्यांनी मला वार्षिक स्नेह संमेलनाला म्हणून बोलवलं. या आणि विद्यार्थ्यांच्या समोर बोल. ते तास अर्धा तास माझं काही बोलणं झालं, लोकांनी टाळ्या वाजवल्या, कोणाला काय वाटलं माहित नाही. पण बुद्धिवादी नावाचा एक प्रकार सध्या आपल्या समाजामध्ये आहे. त्याला काय म्हणायचं मला कळत नाही. त्या स्टाफ रूम मध्ये आम्ही आलो, ते औपचारिकता असते आपली चहा नाश्त्याची सगळी, ते सुरू असताना तिथले ते प्राध्यापक आले माझ्याकडे. ते म्हणले फार सुंदर झालं महाराज, तुमचा माझा काही परिचय नाही, मी आत्ताच बदली होऊन इथं आलोय, तुमचं नावही कधी ऐकलं नव्हतं, पण ऐकून मला सगळं छान वाटलं. फक्त मला असं वाटतं. म्हणलं काय? ते म्हणले सुरू करत असताना तुम्ही व्यासपीठावर असं म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही विचार मंचावर असं म्हणायला पाहिजे होतं, असं ते मला 4-5 वर्षापूर्वी म्हणाले होते. आता त्यांची बदली होऊन गेली. काही दिवसांच्या पूर्वी ते सेवानिवृत्त झाले. ऐका, आणि त्यांचा गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा झाला. विठ्ठल जाऊ द्या, हे विषयांतर नको बोलत, अर्जुना धसाळ गेला असो. पण मुद्दा असा आहे, काही ज्ञान सांगणारा आपल्याकडे व्यास स्वरूपामध्ये पाहण्याची ती पद्धत आहे. म्हणून कथेचा जो वक्ता असतो त्याला कथा व्यास असं, म्हणजे आपल्याकडे दक्षिणेत किंवा महाराष्ट्रात कमी असलं तरी उत्तर भारतामध्ये हा शब्द जास्त प्रचलित आहे वक्त्याच्या बाबतीमध्ये. कथा, आपल्याकडे कथेचा प्रवक्ता असं आपण पत्रिकेवर लिहितो, पण तिथे कथा व्यास असा शब्द प्रयोग केला जातो. मी आता सांगितलं व्यास हे कार्यावरून प्राप्त झालेली ती पदवी आणि ते नाव काय. अर्थात अनेक शिक्षक मंडळी इथं बसली, म्हणजे
कापरेवाडीचे अनेक काही वैशिष्ट्य आहेत. त्यातलं एक मगाशी मला कळालं, फेटा बांधत असताना सस्ते सर, वांगडे सर सांगत होते की 50 पेक्षा अधिक आडनाव असलेलं हे एक गाव आहे. दुसरे काही वैशिष्ट्य पाहिजे तर ह्या गावामध्ये शिक्षक मंडळींची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. मी शिक्षक का म्हणलो तर ते आता पोरांनी फार असं दडपणात घेऊ नका, ते शाळेतून उठलो कीर्तनात ते परत ते कुठं सुरू झालं. पण व्यास ही एक भूमितीतली संकल्पना आहे. गणिताचा एक भाग त्यात भूमिती, जिथं आकृती असतात तर त्यावेळेला कुठलाही कोन नसतो आणि जिथं सुरू झालेला बिंदू परत तिथंच येऊन थांबलेला असतो गोलाकार, त्याला वर्तुळ असं म्हणतात. आणि त्या वर्तुळाच्या बाबतीमध्ये दुटे गुरुजी चुकलं तर परत दुरुस्त करा. आता गुरुजींना सांगायचं नाही तर कोणाला, विद्यार्थ्यांनी. जेव्हा वर्तुळ असतं, आता वर्तुळ फार दुसरं कशाला, हातातली बांगडी आणा, नाही तर चला कीर्तनानंतर पंगत आहेच आहे. आज मला वाटतं पुऱ्या आहेत असं मी मगाशी ऐकलं. ती पुरी असू द्यात, चपाती असू द्यात, नाही तर भाकरी असू द्यात, ती साधारणपणे कशी असली पाहिजे. मी साधारणपणे असा जपून शब्द वापरा. खेड्यात काही अडचण नाही तशी, खेड्यात आपल्या गोलच असतात. तर ते गोल असली पाहिजे, म्हणजे त्याला वर्तुळ असं म्हणतात. आता त्या वर्तुळाचा विचार करायचा झाला तर वर्तुळाचा जो मध्यबिंदू असतो आणि त्या वर्तुळाचा जो भाग असतो कडेचा, की जिथं वर्तुळ बंदिस्त झालेले, त्याला परिघ असं म्हणायचं. म्हणजे ती बांगडी असेल तर त्या बांगडीतला कुठेही तुम्ही हात लावला तर तो परिघावरचा भाग आहे. तर त्या परिघावरच्या कुठल्याही बिंदूपासून जेव्हा एखादी रेष निघते आणि ती मध्यबिंदूपर्यंत जाते, त्याला त्या अर्ध्या रेषेला त्रिज्या असं म्हणतात त्या वर्तुळाची. आणि तीच त्रिज्या परत तशीच त्या बिंदूपासून पुढे, या बिंदूपासून समांतर बिंदूपर्यंत पुढे गेली की त्या त्रिज्येच्या दुप्पट असतो, त्याला व्यास असं म्हणतात. आता मी मराठी माध्यमात शिकलो, इंग्रजीतलं मला माहित नाही काय म्हणतात ते, नंतर तुम्ही बघून घ्या. त्याला व्यास म्हणतात. व्यास म्हणजे काय तर त्या वर्तुळाचे समांतर दोन भाग ज्या रेषेनं केले जातात त्याला व्यास असं म्हणतात. व्यास ही एक पदवी आहे आणि हे त्यांचं कार्य आहे. भूमिका भूमितीतलीच आहे या संकल्पनेची, त्यात बदल नाही. पण हे घडलंय कुठं, हे वाङ्मयाच्या बाबतीमध्ये घडलंय. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला ज्ञान मिळत असतं आणि कोणी आपल्याला शिकवत असतं, तर आपली गुरु परंपरा पाहायची झाली तर आपल्या भारतीय परंपरेत आपल्या आईला आपलं पहिलं गुरु मानण्याची पद्धत आहे. आई आपल्याला काय करते, आई आपल्याला शिकवत असते म्हणून ती आपली गुरु आहे. काय शिकवते, आई आपल्याला अक्षर देते. बाळ जसं वाढायला लागतं तसं 1-1.5 वर्षाचं झालं की त्यानं ते बोलावं याकरता ती प्रयत्न करत असते. दा दा दा, काका बाबा. कधीतरी तिला ते यश येतं आणि पोरग ते बोलतं. त्यानुसार आई आपल्याला दान देते. कशाचं, अक्षराचंच दान देते. पण ते अक्षराचं दान देते, अक्षराचंच दान आहे, पण त्यात 2 प्रकार आहे. आई आपल्याला ज्ञान देते, अक्षरच मिळतात. अ पासून तर ज्ञ पर्यंत हीच बाराखडी आपल्याला आईकडून मिळालेली असते. पण ती बाराखडी आईपासून आपल्याला ऐकायला मिळते, समजतं आणि आपण बोलू शकतो. पण ती बाराखडी आपल्याला लिहिता येत नाही. त्याकरता शाळेत जावं लागतं. मग पंतजी हातामध्ये पाटी घेऊन आपल्याला ते शिकवत असतात. आईकडून आपल्याला काय मिळतं, आईकडून आपल्याला अक्षरच मिळतात, भाषाच मिळते. पण ती कुठली भाषा असते, तिला मातृभाषा असं म्हणायचं. आईकडून मिळाली म्हणून ती कुठली झाली, मातृभाषा. मातृभाषा हा शब्द सर्वदूर प्रचलित आहे. पण मातृभाषा म्हटलं की तत्सापेक्ष कधीतरी आपण विचार केला पाहिजे, जर ती आमची मातृभाषा असेल तर आमची पितृभाषा कुठली. एकमेकाच्या सापेक्ष शब्द आहेत ना मातृ आणि पितृ. तर मग आईनं आपल्याला दिलेली जी मौखिक भाषा असते तिला म्हणायचं मातृभाषा. पण तिला जे लिहायला शिकवतात गुरुजी, तर त्यावेळेला ते आपल्याला भाषा देतात. पण ते कुठली देतात, ते देतात पितृभाषा. विठ्ठल. म्हणून मौखिक परंपरा मातृ, लिखित परंपरा पितृ, हे ध्यानात घ्या. आता लिखित मौखिक परंपरेने विचार करायचा झाला तर त्यात मग तुम्हाला काही लेखणीचा, त्या कागदांच्या संचयाचा काही भाग नाही. ते स्मरणशक्तीनुसार, अर्थात त्याला आपल्याकडे मराठी वाङ्मयामध्ये दंतकथा असं प्रकार म्हणतात. आजीनं नातवाला ती गोष्ट सांगितली, तो नातू जेव्हा आजोबा झाला किंवा ती नात जेव्हा आजी झाली तेव्हा त्यांनी पुढे असं ते परंपरेनं जात जातं आणि मग त्यात ते काही बदल होत चालतात. आता काही ठिकाणी तो एक प्रकार असतो, मला कुठल्या संघटनेचं नाव घ्यायचं त्या समर्थनाची काही आवश्यकता वाटतही नाही. पण ते असं बौद्धिकाचे काही गोष्टी केल्या जातात. कुठल्या, साधारण किशोरवयीन मुलांना असं रांगेमध्ये उभं केलं जातं. उभं केलेलं असताना जो मार्गदर्शक असतो तो समोर पहिल्या मुलाच्या कानात एक वाक्य काहीतरी सांगतो.
त्याने ऐकायचं, मोठ्याने उच्चारायचं नाही, मागच्याच्या कानात सांगायचं. त्याने परत आपल्या मागच्याच्या कानात सांगायचं. आणि सर्वात शेवटचा जो आहे ना, तर त्या शेवटच्याने त्याचा उच्चार करायचा. कधी तो प्रयोग जवळून बघा अथवा करून पहा, वाटलं तर कधी वाडीमध्ये तेवढी मुलं आपल्याला जमली तर. शेवटच्या ज्या वेळेला तो वाक्य उच्चारतो ना, त्यावेळेला मधले सगळे हसतात. का हसतात माहितीये का? ते वाक्य सुरुवात झाल्यापासून मागं जाईपर्यंत त्याच्यामध्ये बरेच बदल झालेले असतात. ते कर्म एकीकडे गेलेले असतं, करता दुसरीकडे गेले जातो, क्रियापदाची वाट लागलेली असते. विठ्ठल म्हणून अशा मौखिक परंपरेला काही मर्यादा पडतात. याकरता म्हणून त्या त्या संहिता विशिष्ट पद्धतीनं लिखित आणि लिपिबद्ध करण्याची आणि संकलनाची एक परंपरा आहे. यानुसार आपल्या भारतीय परंपरेमध्ये अनेकविध ग्रंथ निर्माण झाले. पण त्या ग्रंथांचा अर्थात साहित्याचा विचार करायचा झाला तर त्या साहित्यातही दोन प्रकार पडतात. त्यातला एक प्रकार आहे तो म्हणजे पौरुषेय, आणि तत्सापेक्ष दुसरा त्याचं नाव आहे अपौरुषेय. विठ्ठल पौरुषेय आणि अपौरुषेय काय अगदी सोपे, फार काय जड वाटून घेऊ नका. पौरुषेय या शब्दाचा अर्थ आहे मनुष्यानं जे निर्माण केलेलं असतं, लिहिलेलं असतं, त्याला म्हणायचं पौरुषेय. आणि अपौरुषेय म्हणजे जे माणसानं लिहिलेलं नसतं त्याला म्हणायचं असतं अपौरुषेय. याकरता उदाहरण काय ज्ञानेश्वरी किंवा गाथ्याचंच घ्यावं असं नाही. कुठलीही तुम्ही कथा घ्या, कादंबरी घ्या, काव्यसंग्रह घ्या, आत्मवृत्त घ्या, काही घ्या. एखादा ग्रंथ तुमच्या समोर दिसला, पुस्तक, सहज प्रश्न येतो कोणतं पुस्तक आहे, त्याचं काहीतरी नाव सांगितलं जातं. लगेच पुढचा प्रश्न येतो कोणाचं आहे. कोणाचं म्हणजे कोणाच्या मालकीचं आहे असा त्याचा अर्थ नाही, ते कोणी लिहिलंय. ज्या पुस्तकाचा, ग्रंथाचा लेखक आपल्याला माहित असतो किंवा मनुष्य असतो, अशा ग्रंथांना, अशा पुस्तकांना म्हणायचं असतं पौरुषेय. हे समजते तुम्हाला? त्या काव्यसंग्रहाचा कवी, लेखक तुम्हाला माहित असेल तर ते झालं पौरुषेय. पण ग्रंथाचा एक प्रकार असा आहे का ते माणसानं निर्माण केलं नाही. तुम्ही म्हणाल हे काही दिवसाड म्हणजे पटतंय का हे बुद्धीला? ग्रंथ तर निर्माण झालाय आणि माणसानं तर निर्माण केलं नाही, त्याला अपौरुषेय म्हणायचं. सांगतो ऐका. अपौरुषेय सुद्धा वाङ्मय आपल्या भारतीय परंपरेत आहे. संख्या थोडी आहे. अपौरुषेय काय आहे तर वेद हे लिखित आहेत, ग्रंथ अक्षरबद्ध आहेत, तो साचेबद्ध ग्रंथ आहे, पण तो कोणाही मनुष्यानं निर्माण केलेला नाही. त्यामुळे वेद हा पौरुषेय नाही तर तो अपौरुषेय आहे. तो निर्माण झाला कसा? निर्माण झाला असा शेषशय्येवरती असणाऱ्या भगवंताच्या घोरण्यातून काही मंत्र या वातावरणामध्ये प्रस्फुटित झाले. आता घोरण्याचा विचार वेगळ्या रीतीने सांगायला नको. कीर्तनाची वेळ यंदा वाडीत बदलली आणि मला वाटतं कायमस्वरूपी 7 ते 9 राहावी, चांगली वेळ आहे. पण 9 ते 11ची वेळ असली की काही वेळेला कुठेतरी माझ्यासारख्याच्या कीर्तनात घुरघुर ऐकू येते. सगळ्या कीर्तनात हल्ली माणसं झोपत नाहीत. झोपण्याचे निकष आहेत. पूर्वीचे कीर्तनकार सर्रास म्हणायचे माणसं कीर्तनात झोपतात. आमच्या पिढीत हे वाक्य म्हणण्याची सोय नाही राहिली सर. आता आमच्या पिढीत आम्हाला म्हणावं लागतं माणसं कीर्तनात झोपतात, पण कुठल्या हरिकीर्तनात झोपतात, जाहीर कीर्तनात नाही. आता याचं सगळं स्पष्टीकरण जाहीर रीतीने मला द्यायला लावू नका, मूळ मुद्द्याकडे या. तर जेव्हा आपण घोरतो तर आपल्या घोरण्यातून काय होतं? आपल्या घोरण्यातून एवढंच होतं, त्या खोलीत शेजारी दुसरा कोणी असेल तर त्याच्या झोपेची वाट लावणं, एवढंच आपल्या घोरण्याचं तात्पर्य. आणि मग घोरणाऱ्या माणसाला आपल्याकडे सांगतात फारच तो घोरतोय, मग कोणीतरी त्याला धाडस करून थोडंसं जागा करा, हलवा. गुरुजी तुम्ही जे हाताने सांगितलं तेच मी सांगतो. त्याला काय म्हणायचं? कुस बदलून झोप. कुस बदलून झोपल्यानंतर घोरणं थांबत नाही, ते सप्तक बदलतं, पण पुढच्या सप्तकात चालू राहतं. विठ्ठल जाऊ द्यातला विनोदाचा भाग सोडा. आपल्या घोरण्यानं काय होईल तो भाग, पण भगवंताच्या घोरण्यातून काय झालं? या वातावरणामध्ये काही मंत्र हे असे प्रसारित झाले, प्रस्फुटित झाले. आता मंत्र म्हटलं की तो शब्द रूप आहे, आणि शब्द ही तन्मात्रा आकाशाचा गुण आहे. आणि आकाशाचा गुण असल्यामुळे तो अरूप आहे. साधं वाक्य इथं सांगायचं झालं तर मी जे बोलतोय ते कानापर्यंत पोहोचते ना तुमच्या सगळ्यांच्या? ऐकू येते का? समजतंय का न समजते तो भाग द्या सोडून. मी ऐकू येते का विचार? ऐकू येते. तर ज्यांना ज्यांना ऐकू येते त्यापैकी किती जणांना माझा शब्द डोळ्याला दिसतोय? डोळ्याला? ज्यांनी चष्मे लावलेत त्यांना?
शब्दाचा आणि दिसण्याचा काही एक संबंध नाही. शब्द हा फक्त विषो श्रवणाचा, तो फक्त ऐकायचा आहे, डोळ्यानं तो दिसत नाही. असं भगवंताच्या घोरण्यामधून जे काही मंत्र वातावरणामध्ये प्रस्फुटित झाले या काका, तर ते मंत्र वातावरणात प्रसारित झाले, सर्वदूर जायला लागले. पण त्या मंत्राचा ध्वनी सुद्धा या जगातल्या सामान्य माणसांना ऐकू आला नाही किंवा त्याचा उलगडा झाला नाही. अत्यंत अंतरंगी आणि तपस्वी साधना करणारी जी काही ऋषी मंडळी होती, तर त्या ऋषींना ते मंत्र जाणवले. आणि ज्या ज्या ऋषीला जो जो मंत्र ऐकू आला, म्हणजेच त्याला दिसला असं आपण म्हणतो, त्याला मंत्र द्रष्टे ऋषी म्हणतो. द्रष्टे म्हणजे दिसणे. जसं की 4थ्या अध्यायाचा प्रारंभ करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं, आजी श्रवणेंद्रिया पिकले किंवा पाहले, जे येणे गीता निधान देखिले, त्याला पाहिलं असं म्हणतात. तसं ते मंत्र त्या त्या ऋषींना काय झाले, त्यांच्यापर्यंत पोहोचले. त्या मंत्राची जाणीव झाली की त्या त्या ऋषींनी त्या ऋचा काय केल्या, त्या लिपिबद्ध केल्या. अशा अनेक विध जे काही देशभरातल्या आपल्या ऋषी आहेत, त्या सर्व ऋषींनी जे जे मंत्र आपल्यापर्यंत आले, त्या सर्व मंत्रांचं एक संकलन केलं. तो मंत्र त्या ऋषींना जाणवला किंवा ऐकू आला, पण त्या मंत्राचा निर्माता तो ऋषी आहे का? नाही. तो मंत्राचा निर्माता नसल्यामुळे सर्जनाचं कारणत्व त्यांच्याकडे नाही, पुरुषाकडे नाही, म्हणून ते वाङ्मय निर्माण झालं. एकत्रित ते सगळे मंत्र तयार झाले, पण ते अपौरुष आहे, कारण ते माणसापासून निर्माण झालं नाही. ते भगवंत जयाच्या निश्वासी जन्म झाले, वेदराशी असं म्हटलं गेलं, आणि त्यापासून वेद आकाराला आला. वेद किती या शब्दाचं पहिलं उत्तर आहे वेद एकच, विठ्ठल. एकच असणारी ती संहिता, त्याच्यामध्ये अर्थनिर्णयामध्ये आणि तात्पर्यामध्ये ज्यांनी लक्ष घातलं आणि भारतीय यज्ञ संस्थेचं जतन व्हावं याकरता विषयानुसार त्याचं वर्गीकरण त्यांनी केलं. आणि ते वर्गीकरण करणं, विभाग करणं हे कोणाचं काम असतं? वर्गीकरण करणाऱ्याला व्यास म्हटलं जातं. घरी जर पाहुणे आले, मुलीला सांगितलं त्यांना जेवायला वाढ, भाकरी गोल असावी, हे मगाशी आपलं बोलून झालं. पण गोल असणारी भाकरी तशीच ताटात देऊन चालत नसते, माणसाला वाढत असतं ना. फार ताण घेऊ नका, समजलं त्यांनी घ्या, बाकीच्या निद्या पंगत आहे ना. भाकरी वाढायची असेल तर काय केली पाहिजे? ती मोडली पाहिजे, पण ती कशी ओबड धोडून मोडून चालत नाही. त्या भाकरीला बरोबर मध्ये एक घडी मारायची असते, ती मध्ये घातलेली घडी हा त्या भाकरीचा व्यास असतो. त्या घडीवरती ती भाकरी फाडायची, परत त्या अर्ध्या तुकड्याला करायचं, आणि समांतर त्या 2 व्यासांच्या नुसार त्या भाकरीचे तुकडे किती होतात? 4 होतात. 1/4 त्याला चतकोर असं म्हणतात. एकाच असणाऱ्या त्या वेदाला या 4 गटांच्या मध्ये विभागून ऋग, यजु, सामू आणि अथर्व या पद्धतीने ज्यांनी विभागलं त्यांना म्हटलं गेलं व्यास. त्या व्यासाची खूण ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला दाखवली. त्यांच्याकडे अंगुली निर्देश केलं. त्यांनी काय केलं? त्यांनी वेदाचे विभाग केले, आणि ते विभाग करून वर्गीकरणानुसार एकूण वेद किती निर्माण झाले? 4 वेद निर्माण झाले. त्या 4 वेदानं या जगात आम्हाला काय दिलं? तर तुमच्या आमच्या जाणीवा उंचावण्याकरिता वेदानं अगोदर आपल्या जीवनामध्ये काही जाणलं, ते वेदानं जाणलेलं अनुमोदन शास्त्रानं केलं, आणि पुराणाने सोप्या रूपीनं तुमच्या माझ्यापर्यंत आणून सोडलं. हे नेमकं काय? त्याचाच निर्वाळा पहिल्याच्या पुराण
सहीशास्त्री कारण 18ही पुराणे हरिसी गाती. ज्या वेदाचे व्यासांनी विभाग केले आणि वर्गीकरण केलं त्या वर्गीकरणानुसार वेद 4 ठायी विभागला गेला प्रामुख्यातून. त्याचे पुन्हा उपवेद वगैरे त्या तपशिलात आता शिरण्याचं कारण नाही. इथं ज्ञानेश्वर महाराजांनी चहुवेदी सांगितलं. आता वेद हे वाङ्मय आहे, साहित्य आहे. पण साहित्याचा विचार करायचा झाला तर जेव्हा एखादा ग्रंथ तो ग्रंथकर्ता निर्माण करतो तर तो कशा करता निर्माण केलाय याचं काहीतरी तात्पर्य अर्थ त्याच्याकडे असलं पाहिजे, हेतू असला पाहिजे. फार मी अधिक तपशिलात शिरून किचकट करत नाही, फक्त ओझरता उल्लेख करतो. भारतीय काव्यशास्त्रामध्ये साहित्याची प्रयोजनं आपल्याकडे मम्मटानं सांगितली. काव्यम यशसे अर्थकृते व्यवहार विदे शिवेत रक्षेते सद्य परनिर्वृते कांता संमित तयोपदेश युजे. त्याचा विस्तार करत बसत नाही कारण त्यात वेळ जाईल, विषयांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर ते निर्माण केलेल्या साहित्यात कशासाठी आपण निर्माण केलंय तर त्या लेखकाला, ग्रंथकर्त्याला या जगात आपलं नाव व्हावं, आपल्याला यश मिळावा, आपल्याला पैसा मिळावा, अशी काही काही त्याची अन्यान्य प्रयोजन असतात. वेदाचा विचार करायचा झाला तर वेद अथवा या देशातली पुढे तर शास्त्र आणि पुराण असं म्हटलंय, ते सगळं वाङ्मय किंबहुना आपल्या संतांचं वाङ्मय जर पाहायचं झालं तर मग ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, हे किंवा नाथांचं भागवत असेल, समग्र संतांच्या अभंग रचना असतील. हे कशा करता त्याचं एकच तात्पर्य अर्थ आहे, शहाणे करुणी सोडावे सकळ जन, सर्व जगाला शहाणं करा. पण ते शहाणं करत असताना हे बघा, माणूस म्हणून आपण जन्माला आलो, बाकीचे इतर पशवादिक असतील आणि त्यांच्यात आणि माणसात जीवनशैलीचा बदल आहे. काय थोडं व्यावहारिक बोलू का काका? बाकी कृमी कीटक पशु पक्षी यांचंही जीवन आहे या जगात आणि एक माणसांचंही जीवन आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनाची एक शैली ठरली. काही गोष्टी अशा आहेत का त्या बाकी कृमी कीटक माणसांपेक्षा त्यांच्यात काही गोष्टी फार चांगल्या आहेत. कशा चांगल्या बघा, काही दिवसांच्या पूर्वी आपल्यातून निघून गेले पण भारतरत्न अरण्य ऋषी म्हणून ज्यांना संबोधलं त्या मारुती चितमपल्ली सरांनी फार अत्यंत बारकाव्यानं संशोधन केलं. त्यांनी मुंग्याच्या जीवनावरती जो काही सगळा संशोधनाचा भाग मांडला आणि त्यानुसार त्यांनी असं सांगितलं, ते वारुळ किती खोल असतं काय मला त्याही तपशिलात शिरायचं नाही, पण मुंग्या म्हणजे घरामध्ये जर बघा आपण काही एखादा गोड पदार्थ करतो, साधी गोष्ट चहा आहे, आणि तो चहा गाळत असताना त्याचा जर एखाद दुसरा थेंब फरशीवरती पडला, जर आपण ते लवकर पुसून नाही काढलं तर त्या चिकट थेंबाजवळ एखादी मुंगी येते. अगोदर एखादीच येते, काही वेळाच्या नंतर तिथं शेकडो मुंग्या गर्दी करून जमा झालेल्या असतात. का? त्यांना कोणी बोलावलं? त्या मुंग्यांच्या जीवनाची एक संरचना आहे. जेव्हा हजारो मुंग्या एकत्र येतात, एका वारुळात राहतात, त्यावेळेला त्यांच्यामध्ये त्यांच्या काही पदव्यान ते ठरलेलं आहे. त्यातल्या काही मुंग्या ह्या राजा मुंगी असतात, काही राणी मुंगी असतात, काही सैनिक असतात, त्यातल्या काही अन्नपूर्ण असतात. ते ठरलेले आहे. अन्न कोणी गोळा करायचं, वारुळ कोणी बांधायचं, संरक्षण कोणी करायचं, पहारा कोणी द्यायचा, त्यानुसार त्यांचं सगळं सुरू आहे. माणसांना तरी रांगेत चला असं सांगावं लागतं, मुंग्यांना सांगावं लागत नाही. त्या परीनं पण म्हणून लगेच मुंग्यांचं कौतुक करण्याचं कारण नाही, कारण ती सर्व योजना निसर्गदत्त आहे. हजारो वर्षांच्या पूर्वी सुद्धा मुंग्यांचं कामकाज तसंच होतं, मधमाशांचं कामकाज तसंच होतं, त्याच पद्धतीनं आजही आहे. अजून शेकडो वर्षांनी जरी पाहिलं तरी मुंग्या किंवा मधमाशा किंवा पाखरांचा थवा त्यांची संरचना तशीच असणार आहे, त्यात कुठलाही बदल नाही. जगाचा विचार द्या सोडून पण याच कापरेवाडीमध्ये 50 वर्षापूर्वी राहणारे आपले आई वडील ज्या परिस्थितीत आणि ज्या पद्धतीने राहत होते त्यात आपली पिढी राहते का? काय झालाय? बदल झालाय. आणि अजून 20 वर्षांच्या नंतर आपली पुढची पिढी आपल्यासारखंच राहणार आहे का? नाही. हे परिवर्तनीय हे कोणाचं जीवन आहे या जगात? ते फक्त मानवाचं आहे. म्हणून हे सगळे वाङ्मय किंवा वेद साहित्य ह्या निर्माण केलेल्या गोष्टी त्याचा उपयोग बाकी पशवाधिकांना नाही, तो माणसांना आहे. आणि या जगात आपल्याला जर जाणतं व्हायचं असेल तर ते जाणतं होत असताना त्याचे काही मार्ग आहेत. काय? शहाण्या माणसांच्या बैठकीत बसला तर मोठ्यांच्या गप्पा ऐकून ऐकून शहाणी झालेली कित्येक माणसं जगात सांगतायत. मग फार इकडे तिकडे बसण्यापेक्षा म्हणजे अगदीच एक वेगळ्या अर्थानं घेऊ नका त्यातला, फक्त त्यातला तात्पर्य अर्थ लक्षात घ्या. 100 पानं वाचल्यानंतर निर्णायक एखाद दुसरं पान वाचणाऱ्याच्या हाताला लागतं, पण 100 पानं वाचायला लागणाऱ्या वेळेपेक्षा
एखादा चेहरा तुम्हाला वाचताना आणि एका विद्वानाच्या जवळ तुम्ही 10 मिनिटं गप्पा मारल्या तर त्या 100 पानाचं सार तो विद्वान 10 मिनिटाच्या गप्पातून देईल. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकवी, करुणी सायास शिकवी, करुणी सायास शिकवी. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकवी, करुणी सायास शिकवी, करुणी सायास शिकवी. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश. करुणी सायास शिकवी, शिकवी, करुणी सायास शिकवी, शिकवी. काय द्यावे आवे उतराई, काय द्यावे आवे उतराई. करुणी सायास शिकवी, शिकवी, करुणी सायास शिकवी, शिकवी. काय द्यावे आवे उतराई, काय द्यावे आवे उतराई. हे कुठे घडतं? ज्यांच्या बरोबर संगतीत आपण गेलो, काही वार्तालाप जाणत्याचा झाला तर त्यातून आपल्या जाणीवा प्रगल्भ. पण आता त्या जाणतेपणाचाही विचार करायचा झाला तर त्यातही काही अडचण असते. काय असते? ज्या क्षेत्रातला जो जाणताय त्याला ते विचारलं तर जमेल. आता फार दुसरं काही घेत नाही, पण मी जाऊ द्या माझ्यावरच ते उदाहरण घेतो. समजा कीर्तन संपल्यानंतर मला एखाद्याने विचारलं, आता फार आहे आपल्या तालुक्यातला पंचक्रोशीतला म्हणून, थेटपणे त्याने मला काहीतरी समस्या विचारली. कुठली? त्याने सांगितलं मखा तशी काढायला येऊन दिवसाच्या पुढे गेलीये, पण पावसानं वापसा मिळाला नाही, आज जाता आलं नाही, आजही दुपारी परत पाऊस झालाय, आणि म्हणून मग ती सुगी कधी करावी, काय करावी ह्याचा जर तपशील त्यांनी मला विचारला तर काय उपयोग होईल का? कारण आमच्याच रानात काय चाललंय ह्याचा मेळ जर मला नसेल तर त्याच्या रानातलं मी काय सांगू? ते कोणाला विचारलं पाहिजे? ते एखाद्या प्रगतशील बागायतदाराला, शेतकऱ्याला, जो कोणी त्या क्षेत्रातला तज्ञ ते त्यालाच विचारलं गेलं पाहिजे. एखादा काही पेच प्रसंगाचा विचार आला तर ते कोणाला विचारलं पाहिजे? सकाळी सकाळी त्याने कोर्टाच्या दिशेने जावं, कदम साहेब भेटतील, नाही तर गवारे साहेब भेटतील. आता फुकट सांगतील का विकत सांगतील ते मला माहित नाही. सांगते मला सांगतात ते काय गवारे साहेब, नाही सांगून जमेल काय? मला सांगावंच लागेल. उद्या लगेच त्यांच्याकडे तशी गर्दी करू नका माझं नाव सांगून. जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडा, ते त्यांना विचारावं लागेल. एखाद्याला घरी आता 4-6 महिन्यापूर्वी आजी आजोबा वडील कुणीतरी गेले, वर्ष श्राद्धाचं काही नियोजन करायचे, त्यालाही वाटलं एखाद दुसरा टाळ घरी आजोबाच्या प्रित्यर्थ वाजावा, नातवाला कीर्तन व्हावं काय, तर ते कोणाला विचारावं लागेल? त्याला खिस्ती काकाला जाऊन भेटावं लागेल. काका हे सगळं तुम्ही नियोजन द्या लावून. ज्या क्षेत्रातला जो जाणता माणूस आहे त्याला ते विचारावं लागेल. आता या जाणतेपणाचा विचार करायचा झाला जगात अडचण आहे. प्रत्येक क्षेत्रातला प्रत्येकाला कळेलच असं नाही. आता हे दोघेही सुंदररित्या मृदंग आपल्या समोर वाजवतात, पण महाराष्ट्रामध्ये सांप्रदायिक मृदंग कुणी जरी वाजवला तरी त्याच्या परंपरा मुळांमध्ये शिरायला गेलं ना तर आळंदीची परंपरा ही प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य पांडुरंग बाबा वैद्यांची. संपूर्ण महाराष्ट्राला बाबांनी तो मृदंग दिला. तर त्यांची ती बोलण्याची एक काही लकप आणि कोटी असायची.
तर ते बोलताना असंच म्हणायचे, एक सर्वांना, सर्व एकाला, सर्व सर्वाला हे कळत नसतं. हे कळतं की नाही तुम्हाला द्या सोडून, पण याचा सरळ अर्थ असा आहे की सर्व क्षेत्रातलं एक, आता हे बघा, फार वेळ झाला, मी वेळेत थांबतो, काळजी करू नका. ती जुनी कीर्तनकार मंडळी सांगायची किंवा ती गुरुजी मंडळी सांगायची, उदाहरण थोडक्यात आहे. आता त्याही उदाहरणात परत वकील आलेत, मला नाही इलाज आहे, मला माफ करा. तर ते एक वकील, एक डॉक्टर आणि एक इंजिनियर, माहित नाही पण जुन्या पिढ्यांचा ह्या तिघांवरच का डोळा होता कोणास ठाऊक. कुठलीही गोष्ट किंवा उदाहरण निघलं ह्या तिघांचंच सांगितलं जायचं. हे तिघ जण सुट्टीला गेले, समुद्राच्या किनाऱ्यावरती गेले आणि तिथं गेल्यानंतर ते होडीमध्ये बसले, ते जलतरण करतात. आणि ते बसल्यानंतर तो नावाडी त्या कोकणातला आपला अनपड, काही शाळा न शिकलेला, हे तिघ अधिक तो चौथा ते चौघ पार समुद्राच्या फार बरस किनारा सोडून खूप आतमध्ये ती होडी. काही असो का नसो, लाईटीने मात्र वेळ साधलाय. कसा? कारण होडी समुद्राच्या किनाऱ्यापासून फार दूर गेली होती आणि तिथं गेल्यानंतर काय झालं तर अचानक वादळ निर्माण होणार होत. इथं लाईट गेली, एवढंच झालं, बाकी काय नाही. ती कदाचित वादळामुळे गेली का काय माहित नाही, आपण म्हणत असले. तर ते तिघजण त्याला विचारत असताना, तू कुठला आहे काय? तो म्हणला बाजूचं माझं गाव आहे. काय करतो? हे होडी चालवतो. किती पैसे मिळतात, काय होतात, शिकलाय किती? त्याने आपलं खाली मान घातली, काय नाही, 4 बुक कशी तरी शिकलो. त्याच्या त्या कमी शिकलेल्यावरती हे तिघजण हसायला लागले. आणि ते हसल्यानंतर तुझा काय उपयोग नाही बघ, अनेक लोक हे डॉक्टर बरे करतात, अनेकांच्या समस्या हे सोडवतात, इंजिनियरनं सांगितलं अनेकांची घरं मी बांधतो, तुझं काय हे नाही ते नाही. असं वाटल्यानंतर त्याच्या त्या संवादामध्ये त्याच्या मनात संकोच निर्माण झाला. बापरे, आपण काही शिकलो नाही, यांच्या पुढे काहीच नाही. आणि तेवढ्यामध्ये त्याला साथ त्या वादळानं दिली, तिथं वादळ निर्माण झालं. वादळ निर्माण झाल्यानंतर ती नाव अशी डगमगायला लागली. समुद्र किनारा बराच दूर आहे, आतमध्ये नाव आहे. आणि मग त्याने सांगितलं, बाबा काहीतरी कर. तो म्हणला, तुम्हाला पोहता येतं का? त्या तिघांनी मिळून एकमेकाच्या तोंडाकडे पाहिलं आणि हा हसायला लागल्यानंतर तिघांनी मानाखाली घातल्या. त्याने सांगितलं, मी तुमच्या इतका शिकलेलो नाही, तुम्ही कोणी इंजिनियर असा, कोणी वकील असा, कोणी डॉक्टर असा, पण या क्षणाला ज्याला पोहता येतं तोच माघारी जाणार आहे, बाकीच्यानी इथं मारा. विठ्ठल. यातला तात्पर्य अर्थ असा आहे, एक दुसऱ्या क्षेत्रात, म्हणजे एका क्षेत्रात एक तज्ञ असेल तर तो दुसऱ्या क्षेत्रात थेट अज्ञ असू शकतो, अनभिज्ञ असू शकतो, ही अडचण आहे. पण या जगात सर्वातलं सर्व जाणणारा कोण आहे हा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर नाही असं नाही, त्याचं उत्तर आपल्याला सापडतं. ज्ञानेश्वर महाराजांना विचारा, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पाहे पा जाणीवेचे निबळे, कोणी वेदापासून असे आगळे. या जगात सर्वज्ञ कोण आहे तर सर्वज्ञ कोण आहे? ज्ञानेश्वर महाराज उत्तर देतात, वेद हा या जगात सर्वज्ञ आहे, सर्व जाणतो. म्हणजे नेमकं काय जाणतो ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात, चहुवेदी जाण. पण काय जाण? हे बघा, या पहिलं चरण आहे ना, या पहिल्या चरणाचा अन्वय असा घ्यायचा, चहुवेदी, कसं नाही, चहुवेदी, साही शास्त्री, 18 पुराणे, कारण जाण हरीसी गाती. विठ्ठल. हे दिसणारं सगळं जग आहे ना, दिसणाऱ्या जगाला म्हणायचं कार्य, पण या कार्याचं काहीतरी कारण आहे, हे आपोआप निर्माण झालं नाही. त्या कार्याचं कारण हा वेद जाणतो. म्हणून कारण जाण असे 2 शब्द आहेत. कारण कशाचं? दृश्य असणाऱ्या जगाचं. कार्याला जाणणं याच्यात फार मोठे काही हुशारकी नसते. कारण जाणता आलं नाही पाहिजे. अगदी थोडक्यात सांगू का, कार्य आणि कारणाच्या दृष्टीचा विचार करायचा झाला तर सामान्य माणसाच्या जाणीवा ह्या फार फार तर कार्याच्या असतात, कारणापर्यंत त्यांची जाणीव पोहोचेल असं नाही. याकरता म्हणून या तत्वदृष्ट्या महापुरुषांच्या आणि सामान्य माणसाच्या दृष्टीकरता परंपरेनं आपल्याकडे ज्या काही उपमा दिल्या जातात त्यात एकाला म्हटलं जातं व्याघ्रदृष्टी, दुसऱ्याला म्हटलं जातं श्वानदृष्टी. अगदी धावतं थोडक्यात सांगतो, एक छोटासा प्रयोग आहे, फक्त करण्याच्या फंदात पडू नका. रोजच्या कीर्तनात मी लोकांना सांगत असतो करा, पण आपल्या तालुक्यातलं असल्यामुळे नका करू. थोडं ममत्व अजून आमच्यातही आहे ना. तसं काय प्रयोग आहे? काही नाही, रस्त्यानं जाताना एखादं कुत्रं दिसलं, एक दगड घ्यायचं आणि त्याला फेकून मारायचं. काय होईल तुम्ही सांगत बसण्यात आता वेळ नाही आपल्याकडे, मीच सांगतो.
गरीब कुत्र असेल तर निघून जाईल, थोडं रागीट असेल तर ते गुरगुर करेल, फारच रागीट असेल तर ते कुत्र त्या दगडाला दातात धरतं आणि इतकं चावतं त्या दातातून रक्त निघतं, त्याला वाटतं दगडातूनच आलं की काय. हे झालं कुत्र्याचं. वाघाला दगड मारला तर काय होतं? आपल्याकडे मागे कधी काळी आलं होतं, बऱ्याच तालुक्यातल्या घरांच्या रानातल्या जाळ्या आपल्याकडे त्या निमित्तानं बसल्या. पण एक ध्यानात घ्या, तो 7 फुटाच्या वडूनही उडी मारतो. मुद्दा असा आहे, वाघाला जर दगड मारला तर तो वाघ, तो दगड कसला आहे आणि काय त्याच्या तपशिलात शिरत नाही. तो दगड मारला कुणी त्या ठिकाणाचा शोध घेतो. फेकून मारलेला दगड हे आहे कार्य, पण ज्याने फेकून मारलं हे असतं कारण. कुत्र्याची दृष्टी फार तर कार्याची असते, पण वाघाची दृष्टी कारणाची असते. दिसणारं जगत हे कसं आहे हे झालं कार्य, पण ते निर्माण झालेल्या जगताच्या कारणाच्या तपशिलात शिरणं, हे कोण शिरलं या जगात? ज्ञानेश्वर महाराज सांगतात 4 वेद शिरले. वेदानं जाणलं, काय जाणलं? जगताचं कारण जाणलं. ते वेदानं जाणलेलं कारण या जगामध्ये लोकांना शास्त्राने सिद्धांताच्या रूपानं मांडलं, म्हणून साही शास्त्री. पण साही शास्त्री कुठली? तिथं 6 आस्तिक शास्त्र असं घ्यायचं, कारण नास्तिक आहे शास्त्री. इथं 6 शास्त्र म्हणजे वेदाला मानणारी. आणि शास्त्रानं सिद्धांत दिले, पण शास्त्राचे सिद्धांत जेव्हा बोजड वाटतात, कळत नाहीत, कठीण वाटतात, त्याला गोष्टीचं रूप देऊन दृष्टांत सांगायचा आणि मग त्याचा तात्पर्य सिद्धांत त्यातला सांगायचा. हे काम केलं पुराणांनी. म्हणून 4 वेदी जाण, साई शास्त्री कारण, 18 पुराणे. काय गाती? हरीसी गाती. हरी हे या जगाचं कारण आहे. मग जगाचं कारण हरी आहे. संपूर्ण जगात जर हरी असेल तर तो सर्वत्र ओतपोत भरलेला आहे. आम्हाला जर त्याचं दर्शन घ्यायचं झालं, त्याची सेवा करायची म्हटलं, हे सर्व तैसे घे मन तुनीता, तैसे घे अनंता, तैसे घे अनंता, मन तुनीता, तैसे घे अनंता, मन तुनी नवनीता, 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 तैसे घे अनंता. साधी मार्ग, वाया व्यर्थ कला साधी मार्ग, हरी मुखे महिला, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. वाया व्यर्थ कला साधी मार्ग, वाया व्यर्थ कथा साधी मार्ग, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. 4 वेदानं या दृश्य जगताचं कारण जाणलं. ते कारण आहे हरी. हरी हे या जगाचं कारण आहे. त्या हरीच्या संबंधानं शास्त्रानं काही सिद्धांत दिले आणि कथारूपानं पुराणाने त्याचा महिमा गायला. कुठे हरी? जे तुम्हाला दिसतं ते सगळं काय आहे? हरिरूपच आहे. म्हणून संख्येप्रमाणात ती सांगून वेळ घ्यायचं काही कारण नाही, पण ती जवळपास वक्त्यांचं सगळ्या श्रोत्यांची पाठ असलेली ओवी आपल्याकडे परंपरेनं प्रसिद्धीचं प्रारब्धजीचं बरं आहे. भक्तियोग सांगताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जे जे भेटे ते ते माणिसे भगवंत. मग त्याच्यात माणसात देव आहे, दगडात कापडा, जे जे म्हणून काय दिसतं ते कोण आहे? देव. जे जे दृष्टी दिसे, जे जे दृष्टी दिसे, जे जे दृष्टी दिसे, ते ते हरी रूप. जे जे दृष्टी दिसे,
जय जय दृष्टी दिसे जय जय दृष्टी दिसे ते हरी जय जय दृष्टी दिसे जय जय दृष्टी दिसे जय जय दृष्टी दिसे जय जय हरी जय जय दृष्टी दिसे जय जय दृष्टी दिसे जय जय दृष्टी दिसे ते हरी पूजा ध्यान जप त्याती नाही पूजा ध्यान जप त्याती नाही हरी मुखी गाता हरी मुखी गाता हरी मुखी गाता हर पदी चिंता हरी मुखी गाता हरी मुखी गाता हरी मुखी गाता हर पदी चिंता पूजा ध्यान जप त्याती नाही पूजा ध्यान जप त्याती नाही हरी मुखे गाता हरी मुखे गाता हरी मुखे गाता हर पदी चिंता हरी मुखे गाता हरी मुखे गाता हरी मुखे गाता हरी मुखे गाता हर पदी चिंता जय जय दृष्टी दिसे येते हरी रूप पूजा ध्यान जप पूजा ध्यान जप त्याती नाही हे नातांचे हरिपाठात जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. हे मानायला ऐकायला जरी सोपं वाटलं तरी अनुभूतीच्या टप्प्यावरती मात्र हे कठीण आहे. दिसणारं प्रत्येकच हरिरूप म्हणून कसं काय स्वीकारायचं. मग सर्व जगात हरी आहे हे म्हणणं ठीक आहे, पण त्या सर्व जगात व्यापून उरलेल्या हरीला आपल्या सेवेकरता साधनेकरता थोडंसं व्यापकातून संकोचित करायचं झालं तर त्याकरता एक दृष्टांतर एक युक्ती इथं ज्ञानोबरांनी सांगितली. मंथोनी नवनीत तैसे घे. मंथन म्हणजे घुसळण ही एक क्रिया आहे आणि ती कशावर करायची असते, द्रव पदार्थावर. त्यात इथं नवनीत म्हटलेले याचा अर्थ तिथं घुसळायचे दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दुधाच्या प्रवासाची विचार करायचा झाला तर दुधापासून पुढे दही आणि दह्यापासून पुढे काय, कोणी ताक म्हणते कोणी लोणी म्हणते. मला एक सांगा त्याचं उत्तर हे बघा, ताक लोणी भांडत बसू नका, त्याचं उत्तर आहे दोन्ही. फक्त आता ताक आधी लोणी आधी, हा त्याचं सरळ उत्तर देतो. वेळच नसल्यामुळे फार मी काय तुमची उत्सुकता जाणत नाही. ताक आधी का लोणी आधी, तर ते दोन्ही काहीच नाही, एकाच वेळेला दोन्ही. त्याला युगपत असं म्हणतात. युगपत म्हणजे एक आहे, फक्त ते शब्द छल करायचा म्हणून आपल्या समाजात काही जाणं नसतं, ते काहीतरी आपली गुरुगुरु शाब्दिक मिरवायचे. सांगा कोंबडी आधी का अंड आधी. हा प्रश्न का निर्माण होतो माहितीये का. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचे याच्यावर फार सुंदर वाक्य. ते सांगतात कोंबडी आधी का अंड आधी हा प्रश्न तेव्हाच निर्माण होतो केव्हा जेव्हा आधी म्हणजे काय हेच आधी कळालेलं नसतं. विठाला ताक आधी का लोणी आधी, आधी काहीच नाही, एकाच वेळेला दोन्ही. मुद्दा असा आहे तर त्या घुसळण केल्यानंतर ताकापासून जास्त संख्येनं म्हणजे आता दोन पदार्थ निर्माण होतात. एक असतं लोणी, दुसरं असतं ताक. आकारानं कमी काय असतं जास्त काय असतं आता एवढं सांगा. ताक जास्त असतं, त्या तुलनेत लोणी फार कमी असतं. तसं संपूर्ण जगात हरी आहे, संपूर्ण जगात हरी आहे, पण सर्व घटी राम देवा देवी एक सूर्य प्रकाशक
असणाऱ्या त्या रामाला मंथन करून जसं नवनीत थोडकं होतं, बाकीचं ते आता बाकी जे ताक आहे त्या ताकाचा विचार करायचा झाला तर अगोदर ते मंथन करण्याच्या आधी त्यात नवनीत नव्हतं का? होतं. दही होतं तेव्हाही ते होतं, दही होण्याच्या आधी जेव्हा दूध होतं तेव्हाही ते होतच, पण ते होतं सामान्य रूपानं. मंथनानं ते काय झालं, विशेष झालं. तसं सर्वाघटी राम हे झालं सामान्य रूपानं, पण राम मूर्ती रूपात आला की तो झाला विशेष रूपात. म्हणून मंथोनी नवनीत तैसे घे अनंत, वाया व्यर्थ कथा साडली मार्गी. जसं त्या मंथनानं तेवढ्या भागापुरता घ्यायचा, सब मूर्तीमध्ये जेव्हा परमात्मा येतो ते मूर्तीत आला की तुमच्या सोयीपुरतं झालं. तुम्ही त्याची साधना करा, उपासना करा, जे जे काही त्याच्या संबंधानं करायचे ते करा. पण ते करत असताना आपल्या जाणीवा ह्या आपल्या प्रगल्भ झाल्या पाहिजेत. आणि मूर्तीत आलेला जो परमात्मा आहे तो केवळ मूर्तीपुरताच नाही हे आपल्याला समजवण्यात आमचे गुरुजी गमतीनं म्हणत असतात. आता एक जण घरातून निघाला, घरातून निघाल्याबरोबर पायऱ्या उतरून पुढे आला, मागे वळून पाहिलं. प्रत्येक वाक्यात तात्पर्य अर्थ त्यातल्या लक्षात येईल का नाही बघा. मागे वळून थोडंसं पाहिलं, जरा थोडंसं त्याला निवांत वाटलं, सुरक्षित वाटलं. मग खिशातून त्याने बिडीचा पुडा काढला आणि बिडी पेटवली. मागे वळून का पाहिलं ते कळेल. आणि ती बिडीचे 2-4 झुरके ओढत ओढत पुढे गेला, तोपर्यंत त्याला देऊळ लागलं. देवळाच्या समोर ज्या वेळेला आला त्यावेळेला त्याची बिडी अर्धी अजून शिल्लक होती. तो देवाला मानतोय नाही असं नाही, देवाचा मान राखतोय. टाकून द्यावी तर तेवढी ऐपत नाही, विजवावी तर पुन्हा वाऱ्यात पेटल का नाही. खिशात ठेवायला त्या काही पेन नाही. मग तो डाव्या हातात अशी पाठीमागे ती बिडी धरतो आणि उजव्या हातानं देवाला असा सलाम करून पुढे जातो. तो देवाला मानत नाही का? मानतो. देवाचं अस्तित्व त्याला मान्य आहे, पण केवढं मान्य आहे? फक्त देवळापुरतं. मागे आपण लपवलेली बिडी देवाला दिसत नाही, हा त्याचा सरळ अर्थ आहे. मंथोनी नवनीत तैसे घ्या अनंत, पण तो मूर्ती पुरताच नाही. मग मूर्ती रूपात आलेला तो परमात्मा त्याला मूर्तीत मी पाहतोय आणि त्याच्या समोर मी आहे. पण एकच परमतत्व, एकच हरी त्यातही आहे आणि यातही आहे. कुठे? त्या एका तत्वाला नाव दिलं आत्मा, आणि तो जीवात आणि शिवात. एक हरी आत्मा जीव शिव सामा, 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 एक हरी आत्मा जीव सर्व, एक हरी आत्मा जीव शिव 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 सामा, 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 एक हरी आत्मा जीव शिव सर्व, एक हरी आत्मा जीव शिव सर्व, एक हरी आत्मा जीव शिव सर्व, वायाचे दुर्ग मनात घालेला, वायाचे दुर्ग मनात घालेला, वायाचे दुर्ग मनात घालेला, वायाचे दुर्ग मनात घालेला, हरी मुखे मना, 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 वाया तू दुर्ग
म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे एक हरी आत्मा जीवा शिवा सम वाया तू दुर्गम ना घाली म्हण. पहिल्या चरणात ज्याला हरी म्हटलं गेलं त्यालाच तिसऱ्या चरणामध्ये आत्मा असं म्हटलं गेलं. आता एक हरी आत्मा म्हणत असताना मला एक दिवशी एकाने प्रश्न विचारला, एक हरी आत्मा आणि पुढे जीवा शिवा सम आल्यामुळे तो म्हणला एक जीवाचा आत्मा आणि दुसरा शिवाचा आत्मा, असे दोन काय? तसं नाही, एकच आत्मा, पण इकडे जीव आणि तिकडे शिव या दोन्हीमध्ये एकच तत्व येते. म्हणून मंथोनी तो निवडलेला जरी तिथं मर्यादित असला तरी तो सर्व व्यापक आहे. तो व्यापक कुठे? त्याच्या व्याप्तीची सुरुवात करायची आपल्यापासून. माझ्या तरी अंतर्यामी कोण आहे? म्हणून बघा, जेव्हा सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने आपल्याला हा ग्रंथ निर्माण करता आला तर त्यांच्या हे कृपेचं वैभव आहे असं सांगत असताना निवृत्तीनाथ महाराज नेमके कोण आहे त्याचा निर्वाळा देताना 18व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज म्हटले, या पृथ्वीला क्षमा कोणामुळे मिळाली, या समुद्राला पाणी कोणामुळे मिळालं, त्या पाण्याला माधुर्य कोणामुळे मिळालं, या जगामध्ये वेद सर्वात सुंदर कोणामुळे बोलतो, किंबहुना या जगावरती सर्वोपकार करणारा असा समर्थ तो जो कोणी आहे तो सद्गुरु श्री निवृत्तीनाथ. एवढ्यावर ज्ञानेश्वर महाराज थांबले नाहीत. ते सांगतात, रहाटत असे मजही आतू, माझ्या तरी अंतर्यामी कोण आहे? माझ्या सुद्धा अंतर्यामी तोच आहे. म्हणून जेव्हा मी त्याच्या पुढे हात जोडतो, चहुवेदी साई शास्त्री 18 पुराणांनी जे गायले तो हरी आता माझ्या समोर मूर्ती रूपाने त्याच्या समोर मी आहे, तो सर्वत्र आहे, व्यापक आहे. आणि तो कुठे? पहिला माझ्या अंतरंगात आत्मरूपानं तो आहे, तो सर्वांतर्यामी आहे. म्हणजे मंथोनी नवनीत इथून सुरू झालेला हा प्रवास आणि त्या पुढे जाणीवा विस्तारत जाव्या. आणि हे करत असताना त्या हरीची सेवा हरिमुखे म्हणा करण्यानं काय होईल? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अखंड त्या हरीचा पाठ करण्यानं या अनुभूतीपर्यंत मी आलो. सर्वत्र तो भरलेला आहे हे पती ऐकून होतो. आता ती अनुभूती मला आली अभंग. ज्ञानदेवा पाठ हरी वैकुंठ, ज्ञानदेवा पाठ हरी
ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. ह्यातलं पहिलं आणि तिसरं चरण, दुसरं आणि चौथं चरण हे नीट लक्षात घ्या. राहू द्या बस. पहिल्या चरणात कारण हरिजान, ते कारण कोण? तो एक आत्मा जीव शिवात एक, हे तिसऱ्या चरणाशी अनुबंध. दुसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराजांनी असं सांगितलं, मंथोनी नवनीत तैसे घ्या. दह्यामध्ये दुधामध्ये असणाऱ्या सामान्य रूपानं त्या नवनीताला विशेष रूपानं आणलं, म्हणजे त्याला संकोचित करणं किंवा परिच्छिन्न करणे हा एक टप्पा आहे. पण तिथून पुढे त्याच्या व्यापकत्वाकडे यायचं, यासाठी चौथं चरण आहे भरला घनदाट हरी दिसे. पहिलं माहीत नव्हतं का? माहिती आहे, पुराणांनी गायलं, शास्त्राने सांगितलं, वेदानं जाणलं. पण शेवटच्या चरणात तो आमचा अनुभव आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. वैकुंठ हे देवाचं एक नाव आहे, तो भरला घनदाट दिसे. अधिक आता विस्तार मी करत नाही, फक्त एक छोटासा दृष्टांताची मला आठवण झाली, तेवढा सांगून आपण ज्ञानेश्वर माऊली करू. अखंडानंद सरस्वतींनी आपल्या एका प्रवचन मालिकेत दिलेलं तो दृष्टांत. काय असतं, सर्वत्र परमात्म दर्शन झाल्यानंतर त्या महापुरुषांची अवस्था काय असते या संबंधाने त्याने असं सांगितलं. एक यती म्हणजे संन्यासी, अत्यंत अंतरंगी सर्वांतर्यामी सर्वात्मक परमतत्वाची अपरोक्ष अनुभूतीला प्राप्त झालेला. पण तसंही असला तरी शरीर आणि व्यवहार हे लोक व्यवहारातल्या गोष्टी त्याच्याही चालत राहतात. महात्मा असला तरी त्यालाही भूक लागते, शरीराच्या त्या गरजा, आवडीनिवडी या सगळ्या गोष्टी. पायी प्रवास करत एका रस्त्यानं चालला होता. कधीतरी त्या रस्त्याला वर्दळ होती, फारसं काही ये जा कोणाचं नव्हतं. त्या रस्त्याच्या बाजूला शेत जमीन होती, त्यातल्या एका शेतात ऊसाचं पीक आलं होतं आणि ते अगदी जवळपास ऊस तो तुटायला आल्याच्या म्हणजे पूर्ण वाढ झालेला ऊस होता. त्या ऊसाला पाहिलं आणि त्या महात्म्याला वाटलं ऊस खावा, बरेच दिवस झाला आपण खाल्ला नाही, पण खायचं तर विचारून खाल्ला पाहिजे. जयाची लिले माझी नीती जी आली दिसे, हे महापुरुषांचं. पाहिलं तिथं काही कोणी दिसेना, मग त्याने ऊस मोडला आणि ऊस खायचंय. आता ऊस खाण्याची पद्धत माणसाची जनावराची वेगळी, हे काही वेगळं सांगायला नको. त्याने विचार केला, असाच खात खात गेलो तर त्याच्या चुया कुठेही पडतील, पण त्याच्या मुठभर चुया जर तयार झालेल्या त्या याच शेताला पडल्या तर किमान खत म्हणून त्याचा मुठभर तरी उपयोग होईल. कारण आपण एक तर ऊस न विचारता खाल्लाय, याचं फार नुकसान नको करायला. म्हणून तो ऊस मोडून त्या शेताच्या बांधावर बसून तो महात्मा ऊस खात होता. काही वेळानंतर त्या शेताचा मालक आला, त्याने पाहिलं कोणीतरी भगव्या वेशातला संन्यासी, त्याने आपल्या शेतातला ऊस तोडला आणि तो खात. तळपायाची आग त्याची मस्तकाला गेली, कारण त्याचा श्रद्धेचा दूरदूर संबंध अध्यात्माचा कधीच नव्हता. बाजूला असलेल्या एका लिंबाच्या झाडाचा त्याने फोक काढला आणि त्या फोकानं त्याने मारायला सुरुवात केली. अपराध्यासारखा तो संन्यासी मार खात राहिला आणि जेव्हा गुन्हेगाराला कुठून प्रतिकार होत नाही तेव्हा त्याला भानच राहत नाही नेमका गुन्हा कधी करावा. मारत असताना त्याचं भान सुटलं, एका क्षणाला तो संन्यासी मूर्छा येऊन पडला, शुद्ध हरपली त्याची. तो बेशुद्ध पडल्यानंतर मारणारा घाबरला आणि मग थोडा जागा झाला. इकडे तिकडे पाहिलं, कारण गुन्हा घडल्यानंतर पुरावे नष्ट करण्याची एक लगबग असते. क्लीन चिट मिळायला आपलं सरकार असेल असं सांगता येत नाही. म्हणून त्याने ते पहिलं तेच फोक मोडला, बाजूच्या विहिरीत टाकला, इकडे तिकडे पाहिलं, आपल्या शेतात पडलेला नको म्हणून त्याला ते उचललं, त्या बाजूच्या रस्त्यावरती टाकलं, तो पळून गेला. तो रस्त्यावरती आडवा संन्यासी पडलाय. फार वेळानंतर तिथून एक 4 चाकाचं वाहन आलं. त्या गाडीवाल्यानं पाहिलं काहीतरी अडथळा आहे. खाली उतरून पाहिलं संन्यासी मार लागलेला आहे, नाडी पाहिली चालू आहे, श्वास चालू आहे, पण शुद्ध हरपली. उचललं, गाडीमध्ये टाकलं, गेला. काही अंतरावर कर्जत सारखं शहर होतं, तिथे एका दवाखान्यात त्यानं घडलेला सगळा प्रकार त्या डॉक्टरला सांगितला. माणुसकी म्हणून मी इथपर्यंत आणलं, तुम्ही थोडे उपचार करा. डॉक्टरनं ते मान्य केलं, त्याच्यावरती उपचार केले. काही वेळानंतर तो शुद्धीवरती आला. त्यावेळेला त्या संन्याशानं पाहिलं, आपल्या हाताला सलाईन लावलेले, सुई टोचलेली, आणि आपण कुठंतरी दवाखान्यात आहोत. तो उठून भिंतीला टेकून बसला. त्या जनरल वॉर्डमध्ये अनेक बाकीचे रुग्ण होते, त्यांनाही भेटायला त्यांचे कोणी नातेवाईक आलेले होते. तेव्हा त्यातल्या एका नातेवाईकानं आपल्या आजारी असणाऱ्या रुग्ण नातेवाईकाला खायला काहीतरी आणलं होतं. त्या पिशवीतून त्यानं एक सफरचंद काढला
आणि तो सफरचंद त्यानं ह्या संन्याशाच्या हातावरती दिला. संन्याशानं तो सफरचंद घेतला, त्याचा एक घास तोडला आणि चावत असताना त्याच्या डोळ्यातून खळखळ अश्रू ओघळले आणि तो देवाबरोबर संवाद करायला लागला. प्रभो, अगाध आहे तुझी लीला. काय लीला आहे? रस्त्यानं जात असताना ऊसाचं शेत दिसलं की ऊस खावा अशी अंतकरणात इच्छा निर्माण कोणी रे केली देवा? दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही, तूच. तो ऊस खात असताना शेतकऱ्याच्या रूपानं कोण आलं? तूच. काठीनं मार मार कोणी मारलं? तूच. रस्त्यावरती टाकून कोण पळाला? तूच. त्या गाडीवाल्याच्या रूपानं कोण आलं? तूच. डॉक्टरच्या रूपानं माझ्यावर इलाज कोणी केले? तूच. आणि आता भुकेल्या पोटाला हे घासभर अन्न कुणी दिलं? देवा तूच. हे कधी घडतं? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. पण हे कशानं घडतं? त्याची साधना आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? ज्ञानेश्वर आवडी ज्ञानराज